नमस्कार मित्रांनो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये मुंबई येथे 291 जागासाठी भरती निघालेली आहेत. तर पात्रता काय आहे, पेमेंट किती असणार, पोस्ट कोणती आहे, फॉर्म फिलअप करण्याची लास्ट डेट काय आहे, फीस किती असणार आहे, संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. आणि तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असलेच नवीन नवीन रिक्रुटमेंटच्या जागाच्या ज्या नवीन जागा निघतात त्याच्याबद्दल नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तर बघूया डिटेल्समध्ये. तर लास्ट डेट सबमिशन ऑफ ऑनलाईन मोड किती आहे ॲप्लिकेशनचं, 19/1/2024. तर 19 जानेवारीपर्यंत फॉर्म भरायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. वॅकन्सी पोझिशन तर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ITI याच्या किती वॅकन्सी आहेत, 14. आणि लेवल कोणती आहे मित्रांनो, पेईंग लेवल 7वी. तर पेमेंट किती आहे, 44,900 ते 1,42,400. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स. ठीक आहे. सेकंड नंबर आहे स्टेनोग्राफर ग्रेड 2 स्टेनो. ठीक आहे. 18 जागा आहे मित्रांनो. पेमेंट आहे 25,500 ते 81,000. ठीक आहे. आणि थर्ड पोझिशन आहे टॅक्स ॲसिस्टंट. 119 जागा आहे. पेमेंट आहे 25,000 ते 81,000. आणि MTS मल्टीटास्किंग स्टाफच्या आहे 137. ठीक आहे. सर्वात जास्त जागा MTSच्या आहे मित्रांनो. आणि पेमेंट किती आहे, 18,000 ते 56,900. आणि कॅन्टीन अटेंडंट याच्या किती आहे, 3 जागा आहे मित्रांनो. आणि पेमेंट किती आहे, 18,000 ते 56,900. एकूण टोटल किती जागा आहे, 291. तर आय होप तुम्हाला समजलं असेल कोणत्या जागा आहे आणि किती पेमेंट आहे. आणि लास्ट डेट किती आहे मित्रांनो, 19 जानेवारी. हे लक्षात ठेवायचे. आणि फॉर्म अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो. तर जाऊन लगेच अप्लाय करू शकता तुम्ही. आता इलिजिबिलिटी बघूया अगोदर. इलिजिबिलिटी काय आहे, ठीक आहे. सेकंड, थर्ड, फोर्थ. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्ही मित्रांनो एज लिमिट बघूया आपण. ITIची आहे मित्रांनो, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्सची आहे 18 ते 30. आणि स्टेनोग्राफरची आहे 18 ते 27. टॅक्स असिस्टंटची आहे 18 ते 27. MTSची आहे 18 ते 25. आणि कंटिन CAची आहे 18 ते 25. ठीक आहे मित्रांनो. आणि एज रिलॅक्शन 5 वर्ष 10 वर्ष असेल SC STसाठी. आणि क्वालिफिकेशन बघूया इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्ससाठी तुम्हाला पदवी पास असणं मतलब ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि स्टेनोग्राफरसाठी 12वी क्लास पास असणं गरजेचं आहे. आणि TAचं काय आहे, टॅक्स असिस्टंटसाठी पदवी असणं गरजेचं आहे मित्रांनो 3 नंबर पोस्टसाठी. आणि MTSसाठी 10वी पास. आणि CA मतलब कॅन्टीन अटेंडंटसाठी 10वी पास असणं गरजेचं आहे. आणि अप्लाय करण्यासाठी लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे मित्रांनो. 19 जानेवारी लास्ट डेट आहे. आता सिलेबस वगैरे बघूया. आणि इम्पॉर्टंट एक टॉपिक सांगणार आहे जे की कंपल्सरी आहे सगळ्यांना, जे फॉर्म भरणार आहे त्यांना कंपल्सरी आहे. ते लास्टला सांगणार आहे व्हिडिओच्या. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा. आणि ॲप्लिकेशन फीस किती असणार आहे मित्रांनो, 200 रुपये. ठीक आहे. जे तुम्ही फॉर्म भरणार तेव्हा फीस किती लागणार, 200 रुपये. तर आता सिलेबस बघायचं आहे मित्रांनो आपल्याला. भेटतं का इथे सिलेबस दिलेला आहे का डिटेल्समध्ये. तर इथे सिलेबस तर नाही दिलेलं आहे मित्रांनो. कारण की याचं सिलेक्शन कसं होणार आहे मित्रांनो ते तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी एक वेळेस. जे का स्पोर्ट पर्सन आहे, ठीक आहे, स्पोर्ट्स पर्सनच फॉर्म भरू शकता. हां, एवढं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तुमची 10वी 12वी पदवी झालेली आहे, ठीक आहे. बट तुम्ही जर स्पोर्ट्स पर्सन नसाल, स्टेट लेवल नॅशनल लेवल, तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आहे मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये स्पोर्ट्स पर्सनमध्ये कोणते कोणते येऊ शकतात हे इथे लिस्ट दिलेली आहे. व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. आणि तुम्ही जर याच्यामध्ये येत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि सिलेक्ट होऊ शकता इझिली. ठीक आहे मित्रांनो. तर हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मित्रांनो.
मी थोडा हळू घेतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. ठीक आहे. आणि इथे डिटेल्समध्ये दिलेले आहे, एवढं सांगणं पॉसिबल नाही आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो. त्याच्यामुळं व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्यायचं आहे इथनं. बट स्पोर्ट्स पर्सन पाहिजे आणि हे लिस्ट दिलेली आहे, याच्यामध्ये तुम्ही बसत असाल 100% फॉर्म भरा आणि 100% तुमचं सिलेक्शन होईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. आणि लास्ट डेट 19 जानेवारी आहे. तुम्ही जर या इलिजिबिलिटीमध्ये पात्रता असेल तर नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.